छटनाम 11 संघाचा 12वा खेळाडू त्वरित माईक जोल्यावर 12वा खेळाडू लेग अंपायर बिलाल। लेग अंपायर कोण आहे? लेग अंपायर बिलाल इसाने। बिलाल इसाने। मुबशीर देशमुख। मुबशीर लवकर आपली जागा घ्या। अनुज पहिला चेंडू डॉट गेलेला आहे। अनुज अनुज आपल्या कोट्यातील पहिलं षटक घेऊन पहिला बॉल डॉट गेलेला आहे त्यांचा आणि आता दुसऱ्या बॉलला सामोरं जात आहे दर्शन ना दर्शन। चांगला फटका एकच धाव मिळेल।
योगेश पवार स्ट्राईकला आहे. 2 धावा त्यांनी केल्यात. धावा होत आहेत 12. दर्शन कदमनी स्ट्राईकची सुरुवात केली होती या सामन्याची. पहिले षटक अनुजने टाकलं होतं. त्यानंतर आता गोलंदाजीसाठी दर्शन शिर्के एम3SPLचा उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्याला किताब मिळाला होता. इथं मात्र योगेश पवार ब्रँड पाहायला मिळते. लॉंग लेग मॉडेल यांच्यावरून जातो यात चौकार. त्यात लोणेरे गोरेगाव ग्रामीण असोसिएशनची स्पर्धा या खेळाडूंनी शेवटच्या ओपन लॉटमध्ये गाजवली होती. शेवटचा अंतिम दिवस. पहिल्या मॅचमध्ये 29. प्रत्येक सामन्यात त्यांनी 4 षटकांमध्ये 30-40च्या सरासरीने धावा केल्या. अर्थात मॅन ऑफ द सिरीज राहिला. त्या स्पर्धेचा ओपनच्या लॉटमधून खेळताना त्यांनी तिथे विजेतेपदही पटकावलं. अर्थात तिथे फलंदाजी करताना उजव्या हाताच्या फलंदाजाला खूप कठीण काम होतं. रिव्हर्स खेळून सातत्याने त्यांनी धावा कमावल्या होत्या. योगेश स्ट्राईकला आहे. आसरे गोलंदाजी. निर्धाव चेंडू. बॅटनी चेंडू पडल्या उसळी घेतली गुडलेन स्पॉटवरून. बाहेरच्या दिशेने सुद्धा वळवला दर्शननी. तब्बल 19 विकेट घेत त्यांनी M3SPL गाजवली होती. सूरज करकरेच्या संघामध्ये तो खेळत होता. संघ पुढे गेला नाही. क्वालिफाय मॅच मध्ये थांबला. चांगली गोलंदाजी आहे दर्शनकडे. उत्कृष्ट गोलंदाजी सायकल त्याने आपल्या घरी नेली होती. वर्मा कॅटरेसकडे पाहिलं तर गोलंदाजी ताकदीची आहे. पहिल्याच मॅच मध्ये अनुजने तब्बल 5 विकेट घेतली होती. तरी त्यांना सामना पराभूत व्हावा लागला होता. राहुल कदम सोडला तर कुठल्याही फलंदाजांनी धावा केल्या नाही. क्षेत्ररक्षक आहे. फंबल. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमा रेषा पार. येईल आज चौकार. खराब क्षेत्ररक्षण ही डोकेदुखी आज पूर्ण दिवस राहिली वर्मा कॅटरेसची. योगेश पवारला येतोय आज चौकार. चौकार आणि धावा मात्र वाढतायत. धावा होत आहेत 20 धावा. दुसरं षटक सुरू आहे दर्शनचं. चला थोडं फास्ट क्रिकेट खेळा. यानंतर एक मॅच आपल्याला तब्बल बाकी आहे. 12 षटक बाकी आहेत. हा मोठा फटका आहे. द ब्रँड ऑफ योगेश पवार. जबरदस्त षटकार. चेंडू सीमा पार. 6 धावा. काय फलंदाजी इथे करतोय योगेश. अप्रतिम फलंदाजी त्याची पाहायला मिळते. दर्शनच्या शेवटच्या चेंडूवर दिमागदार षटकार पाहायला मिळाला. 2 चौकार त्यांनी ठोकले. 2 चेंडू निर्धाव पण खेळले. धावा होते 26 धावा. सव्वीस धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. 20. पहिल्या ओव्हरला 10 धावा. 10. लक्षात घ्या अनुजचा पहिला चेंडू निर्धाव. दुसरा चेंडू सिंगल. मग चौकार. परत सिंगल. निर्धाव आणि 4. एकूण 10 धावा होते योगेश. आणि त्यानंतर आता तुम्ही खेळलेल्या दर्शनच्या पहिल्या चेंडूवर 2 धावा. नंतर चौकार. मधले 2 चेंडू निर्धाव आणि शेवटचा 5व्या चेंडूवर चौकार आणि शेवटच्या चेंडूवर षटकार. पहिल्या षटकात 10. या षटकात 16. अनुज. गोलंदाजीसाठी येतोय. आपल्या वैयक्तिक कोट्यातील अंतिम षटक आणि सांघिक तिसरं षटक हाताळणार आहे. दर्शन कदम आहे स्ट्राईकला. चांगली गोलंदाजी. इथे झेल टिपण्याची गरज. खराब क्षेत्ररक्षण. पहिले चेंडूवर पोहोचला नाही. त्याला वाटला झेल येणार नाही. नंतर त्याच्या लक्षात आलं की झेल मिळू शकतो. इतका वेळ क्रिकेट तुम्हाला देत नाही मैदानात.
क्षणार्धात तुम्हाला निर्णय घ्यायचे असतात. रिफ्लेक्शन्स, तुमच्या रिॲक्शन्स खूप क्विक असणे गरजेचं असतं. क्षेत्ररक्षणात बदल होतोय. सीमारेषेवर सर्कलनी खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. स्क्वेअर लेग पासून मिड विकेट, काउ कॉर्नरला एक क्षेत्ररक्षक, लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑफला पण आहे. हा क्लीन बोल्ड, बॅटचा आतली कडा लागली आणि फर्निचर डिस्ट्रॉय झालं. योगेश पवार दांडी गुल, फलंदाज बाद. हा हे मोठं यश आहे वर्मा कॅटरेस साठी. माघारी परतलाय. नवीन फलंदाज येतोय सादिक परदेशी. चला प्लीज फास्ट खेळा, विनंती असेल आपल्याला मित्रांनो. नंतर यानंतर एक मॅच आपल्याला क्वालिफायरचा मॅच खेळणे आहे, कारण तुमच्यापैकी विजयी संघच खेळेल पुढील सामना. शेखर 11 संघाच्या समोर. चालू सामन्यातून पराभूत संघ हे लीग त्याला सोडावी लागणार आहे, कारण लगातार 2 सामने तुम्ही पराभूत होत आहे. हा बॅटची कडा घेतली. अनुज मात्र चेंडूपर्यंत पोहोचला नाही, नाहीतर सादिक माघारी परतला असता. लोअर फुलटाज होता. कमालीचं गोलंदाज आहे अनुज. अर्थात सध्या चांगले दिवस चालू आहेत तिची, कारण व्यावसायिक संघ आहे त्याचा अफजल 11 महाड, आणि त्याचा डंका सध्या श्रीवर्धन महाड माणगाव 10वीर चषक सुद्धा त्याच्या संघांनी जिंकला. यावर्षी तब्बल 10 वेळेस ते फायनलला गेलेत आणि 2 वेळेस रनरअप ठरलेत. 8 मोठ्या स्पर्धा अफजल 11 महाड संघाने जिंकल्यात. रॉयल फेस्टिवल, M3 SPL ची फायनल, टायगर ग्रुप, नंतर कोपरा चषक. त्या संघातील हा खेळाडू आहे अनुज. महाडमधून आता इतिहास स्पर्धेसाठी वर्मा कॅटरेस संघात. हा चांगला स्ट्रोक. दर्शन कदम, लुक ॲट द बॉल नॉट टू द बॉलर, हे सूत्र आजमावताना मैदानात. कारण वीरेंद्र सहवाग यांना विचारलं होतं की तुम्ही गोलंदाजाला बघत नाही का, फलंदाजी इतक्या तुटून करता तुम्ही, मोठ्या मोठ्या गोलंदाजालाही पहिल्या चेंडूवर चौकार ठोका. त्यांनी सांगितलं मी चेंडू बघतो, बॉलर नाही. दर्शननी सुद्धा तेच केलं. अनुज असेल मोठा गोलंदाज, पण मी आहे फलंदाज, माझ्या हातात बॅट, अधिक मनगडी फटका पाहायला मिळाला. एशियन क्रिकेटर अप्रतिम मनगडी फटके खेळतात. फ्लिक असेल, ग्लान्स असेल, स्क्वेअर ऑफ द विकेट ही ताकद, पायावरचा चेंडू फेकणे ही गुन्हा ठरते गोलंदाजाला. एशियन खेळाडू, मग त्याच्यात पाकिस्तान, श्रीलंका, इंडिया असेल. हिंदुस्थानी तर ताकती खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. मोहम्मद अझरुद्दीन, राहुल द्रविड, VVS लक्ष्मण. आता विराट कोहली आपल्याला पाहायला मिळतो. उजव्या अष्टीच्या बाहेर होता, तुटून पडण्याचा निर्णय केला होता दर्शननी. बॅटची बाहेरची कडा घेतली. सादिक बोलवते दुसरे धावेसाठी. 2 धावा इथं पूर्ण करतोय दर्शन आणि सादिक. 2 धावांनी धावसंख्या होते तब्बल 36 धावा. तिसरं षटक सुरू आहे अनुजचं. अनुजने विकेट घेतलाय षटकात, मात्र दर्शन त्याच्यावर तुटून पडतोय सध्या तरी. योगेश पवार सारख्या मोठ्या फलंदाजाला त्यांनी माघारी पाठवले. दोन्ही संघ एक एक सामना पराभूत झालेले आहेत, त्यामुळे ही शेवटची संधी असेल. डू ऑर डाय सिच्युएशन मधला हा मॅच असेल. करो या मरो या स्थितीमध्ये. हा देखणा कव्हर ड्राइव्ह, वाह, लाफ्टेड चेंडू, 1 बाउन्स, सी मार रेषा पार, चौकार. जम के फलंदाजी करते. अप्रतिम फलंदाज आहे दर्शन सुद्धा.
M3 मध्ये ज्याला मी पहिल्यांदा पाहिलं होतं. अर्थात महाड तुडील या परिसरातील खेळाडू मला पहिल्यांदा M3 मध्येच मी पहिली भव्य स्पर्धा केली होती तब्बल 11 दिवस इकडे या परिसरात. त्यामुळे दर्शन शिर्के मी पाहिला, दर्शन कदम मी पाहिला, राजा गाडगे, सनी गुलगुले, सूरज मस्कर या खेळाडूंनी प्रभावित केलं मला त्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने. केतन असेल, भोसतेकर, सादिक परदेशीला मी खूप वर्ष पाहतोय. अर्थात एकत्रित खेळलोय, एका विरोधात खेळलोय. निजामपूरची स्पर्धा त्यांच्या माध्यमातून असोसिएशनची खूप चांगली असते. खूप मोठे ओपन लॉटमध्ये खेळाडू येतात. मी ती स्पर्धा तब्बल 3 वर्ष सातत्याने मी खेळलोय. त्यामुळे सादिक एक अतिशय चांगला गोलंदाज आहे. श्रीवर्धनमध्ये त्याला ॲज अ आयकॉन म्हणून खूप मागणी आहे. चांगली गोलंदाजी करतो, वेळ पडली तर चांगली फलंदाजीही करतो. स्ट्राईकला आहे, हा येतोय का? षटकार, चेंडू सीमारेषा पार, 6 धावा. इथे होत आहेत 4थं षटक सुरुवात केले. दर्शन शिर्केची केले इथे स्वागत. जबरदस्त फलंदाजी करत सादिक परदेशीनी. दर्शनला वापसी करावी लागेल, कमबॅक करावं लागेल, प्रत्युत्तर द्यावं लागेल सादिकला. पहिल्या चेंडूवरही आक्रमण होतं दर्शनच्या, सादिक परदेशीचं. हा यावेळेस फटका बसलाय. क्षेत्ररक्षक 2 येत आहेत पण चेंडू जातोय दोघांच्याही मधून सीमारेषा पार. फलंदाजी करताना झटाम एंटरप्राइजेस सीए संघाच्या वाटलं होतं एलिव्हेशन मिळालं नाही, टायमिंग प्रॉपर झालं नाही सादिक, पण ताकद इतकी होती स्ट्रोक मध्ये की चेंडू गेला 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून सरळ विकेटच्या समोर. षटकार. आणखी एक दर्जेदार स्ट्रोक, पण यावेळेस क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफ रिझनला. एकेरी धाव मिळेल सादिकला. काय सुरुवात केली सादिकने या इनिंगची. 2 चेंडूवर 2 षटकार, 1 सिंगल. पहिल्या चेंडूवर एकेरी धाव त्यांनी घेतली होती. 4 चेंडूत 14 धावा कुठल्यात सादिकनी. चांगली फलंदाजी करतोय. आता दर्शन कदम आहे, काय मनगडी फटका खेळला होता देखना. नेत्र दीपक आल्हाद देणारा फटका त्याच्या बॅटमधून आला होता. डावखुऱ्या फलंदाजांना फलंदाजी करताना पाहताना ते सुख मिळतं, समालोचकांनाही आणि प्रेक्षकांनाही. तेच सुख देतोय इथे खऱ्या अर्थाने दर्शन कदम. हा यावेळेस उजव्या अष्टीच्या बाहेरच्या चेंडूवर तुटून पडण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. पाहिलं तर ऑन साईडला खेळणारे डावखुरे फलंदाज पाहायला मिळेल, पण दर्शन याच्या आधी एक कव्हर रिझन मध्ये त्यांनी 1 बाउंस चौकार ठोकला होता. तर तो मिस्टर 360 सारखा खेळतो. अर्थात चौफेर फलंदाजी करणे त्याला आवडतं. ज्या प्रकारे गोलंदाजी आहे, बॉलच्या चेंडूच्या मेरिटवर फलंदाजी करतो दर्शन. पुन्हा एकदा उजव्या अष्टीच्या बाहेरच्या चेंडूवर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॅटची बाहेरची कडा घेतली. एकेरी धाव सादिकनी पाहिलं. फ्लाय स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक 30 सर्कलवर आहे, धाव सहज पूर्ण करू शकतो. डेंजर एंडला सादिकला धावायचं होतं, दर्शनला नॉनस्ट्राईकला, कारण नॉनस्ट्राईकला कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता स्टंपच्या जवळ. त्यामुळे एकेरी धाव आणि धावत संख्या होते तब्बल 55 धावा. 4थं षटक आहे दर्शन शिर्केचं. आणखीन एक चांगला फटका आहे, 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून जातोय चेंडू, पण त्याच्या आडवा येतोय राहुल कदम. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेक. 1च धाव मिळेल इथे सादिकला. सादिक नागपूरच्या या स्ट्रोकवर प्रॉपर टायमिंग झालं नाही, गॅप चांगला होता, फक्त ताकद मिळाली असती तर 1 बाउंस चौकार आला असता सादिकचा, पण 1च धाव मिळेल. धावसंख्या होते 56 धावा. दर्शनसाठी हा प्रहार लॉंग ऑफ रिझनला. क्षेत्ररक्षक आहे तैनात. बाउंड्री लाईनला 1च धाव इथे मिळेल. चांगली फेक इथे पाहायला मिळते अलंग द कार्पेट. दर्शन शिर्केचा षटकाची होते इथे सांगता. 4थ्या षटकाच्या संपुष्टानंतर धावसंख्या आहे 57 धावा. दर्शन कदम काय फलंदाजी करतोय.
तो थांबलाय, कारण योगेश पवार बाद झाला, त्याला माहिती आहे 6 षटकांचा सामना आहे, लॉंग इनिंग खेळायची आहे, एक सेन्सिबल क्रिकेट खेळायचं आहे आणि ते क्रिकेट खेळताना दिसतोय खऱ्या अर्थाने दर्शन कदम. सादिकने आल्यानंतर सुरुवातच केली होती, पहिल्या चेंडूवर सिंगल, तदनंतरच्या 2 चेंडूवर 2 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. एक सिंगल घेऊन 4 चेंडू तब्बल 14 धावा करून तो नॉन स्ट्राईकलाच आहे. शेवटच्या चेंडूवर इथे दर्शननी सिंगल घेतली, त्यामुळे पुढचं षटक अर्थात 5वं षटक तो फेस करणार आहे. जबरदस्त फलंदाजी इथे सुरू आहे. या तुर्ताशा सामन्यात पाहिलं तर फलंदाजांचं अधिराज्य आहे. गोलंदाज थोडेसे तिरबिदर, त्रेधा तिरपीट उडालेली दिसते. ती वर्मा कॅटरेस संघाची कॅप्टन आता आपल्या गोलंदाजाकडे बोलतोय. रोहित आलाय गोलंदाजी साडी. रोहित, दर्शन कदम साडी. क्षेत्ररक्षण फैलावलेलं पाहायला मिळते. स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक आहे, मिड विकेटला आहे. काव कॉर्नर मध्ये एक क्षेत्ररक्षक, लॉंग ऑनला आपल्याला पाहायला मिळते एक क्षेत्ररक्षक. रोहित, दर्शन कदम साडी. हा खूप टप्प्याचा चेंडू तुटून पडण्याचा निर्णय होता, पण वेग भन्नाट होता रोहितकडे, त्यामुळे मिडल ऑफ द बॅट हा चेंडू कनेक्ट झाला नाही, स्वीट साऊंड आला नाही दर्शनचा. एकच धावावर दर्शनला समाधान मानते. नाखुश आहे दर्शन स्वतःवरच, कारण हा खूप टप्प्याचा चेंडू होता, त्याला कुठेही भिरकावता आलं असतं, पण थोडासा लेट झाला दर्शन, कारण वेग प्रचंड होता रोहितचा. एकच धाव मिळते, एकेरी धावा आणि धावत संख्या होती 58 धावा. चांगली गोलंदाजी करावी लागेल रोहितला, धावा रोखाव्या लागतील. ज्या धावा दर्शनने दिल्यात त्या धावांना कुठेतरी लगाम लावावा लागेल. रोहित पहिलाच तयारीत होता स्विचिट खेळण्याचा, गरज नव्हती या स्ट्रोकला. उलट्या हाताची दर्शन नाखुश आहे, सांगतोय सरळ बॅटनी पण धावा येतील. आखूट टप्प्याचा चेंडू होता, सादिकने मनसुबा पहिलाच तयार केला होता की मी याला उलट्या हाताने घेतो, पण हा फटकाच असाय, लागला तर आबाद नाही तर बरबाद. धाव मात्र येत नाही. द्रुधारी तरवाल हे याला म्हटलं जातं या स्ट्रोकला. पण यावेळेस सातत्याने आपल्याला टेनिस क्रिकेट विश्वात हे हा स्ट्रोक खेळताना आपल्याला पाहायला मिळतात फलंदाज. सरळ बॅटने खेळण्याचा यावेळेस मानत बॅटच्या आतली कडा लागले. क्षेत्ररक्षक आहे, जजमेंट चुकलं होतं, पण शेवटच्या क्षणाला एक अप्रतिम झेल. फलंदाज बाद. पंधरा धावा त्यांनी केल्या. नवीन फलंदाज येते फौजान. स्ट्राईकला असेल दर्शन. डाव्या सीटच्या बाहेर आहे. यस वैभव सरांचा इशारा आहे. एस इट इज वाईड बॉल. इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल ऑक्टोबर 2018 नवीन नियमावली आपल्याला पाहायला मिळेल. त्यामध्ये 22 क्रमांकाचा नियम तो मैदानात दाखल होताना इथे पाहायला मिळतोय. त्याचा अवलंब पंचांद्वारे केला जातोय. गोलंदाजाला दंडित केले जाते. हा वाईट चेंडू आहे, एक अतिरिक्त चेंडू त्याला टाकावा लागेल. एकेरी धाव सुद्धा जाईल. 59 धावा होत आहेत. रोहित, दर्शनसाठी पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू. यावेळेस मात्र कुठला स्ट्रोक खेळला हे दर्शनला कळलं नाही. बॅटची बाहेरची कडा घेतली, यष्टिरक्षकांनी केली नाही चूक. दर्शनचा पारीचा अंत. रोहितनी लगाम लावले, धावा देत नाहीये तो. रोख लगावलाय धावांवर. ज्या धावा सहज येत होत्या दर्शन शिर्कीच्या गोलंदाजीत, तर रोहित मात्र त्या धावांवर रोख ठेवते.
धावाही देत नाही आणि एका बाजूने विकेट सुद्धा घेतोय. चांगली गोलंदाजी रोहितची इथे पाहायला मिळते. कसून गोलंदाजी तो करतोय. नवीन फलंदाज आलाय साई. चांगलं क्षेत्ररक्षण अनुजचं. चांगली फेक एकेरी धावावर साईमचं खातं उघडलं जाते. आपल्या अकाउंटची ओपनिंग करतोय. एकेरी धावांनी संघाच्या धावसंख्येत एकेरी धावांनी धावसंख्या भर टाकतोय. 60 धावा होत आहेत. फौजान आहे डावकुरा फलंदाज आहे. एक हार्ड हिटर फलंदाज आहे. हे मैदान पाहिलं तर सध्या संध्याकाळच्या सत्रात डावकुऱ्या फलंदाजाला धावा इथे येतात, कारण हवेचा वेग जर आपण पाहिला, दिशा पाहिली. रोहित मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ओरपी चेंडू होता. स्ट्रोक मिस टाइम होता. इथे एकच धाव मिळेल फौजानला. फौजानचं खातं उघडलं जाईल. धावसंख्येत एकेरी धावांनी भर टाकली जाईल. 61 धावा. संत खेळ सुरू आहे, कारण याला सगळं कारणीभूत आहे तो रोहितची अप्रतिम गोलंदाजी. अचूकता, भेदकता, लाईन आणि लेंथनी त्याच्याकडून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगलं क्रिकेट सध्या तरी या सामन्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. वेगवान मारा इथं पाहायला मिळते. चेंडू वळवते तो प्रत्येक ठिकाणी. आता धावा कराव्या लागतील फौजान आणि साईमला, कारण हे शेवटचं षटक आहे. बंटी आलाय. या शेवटच्या षटकात किमान 10 ते 15 धावा कराव्या लागतील, तर 70+ धावा होतील. त्या खूप निर्णायक ठरतील 6 षटकांच्या सामन्यात. पाहिलं तर गोलंदाजी साईम आहे त्यांच्याकडे. गोलंदाजीसाठी चांगली गोलंदाजी लाईनअप आहे. सादिक परदेशी आहे. बंटी बंटी कशा प्रकारची गोलंदाजी फौजानला समजू शकला नाही. वाईट सोडण्याचा प्रयत्न होता. जाता आता चेंडू इतका आतमध्ये वळवला बंटीनी. आता त्या खेळाडूला सलाम आहे, कारण सीमेवर फौजी आहेत ते बंटी सर. तर या कॉम्बॉक्समधूनच आम्ही त्यांना सलाम सॅल्यूट देतो सर, कारण देशाचा सन्मान करतात ती लोक आणि त्यांचा सन्मान आपण करणे खूप गरजेचं आहे. गोलंदाजी करतात, तुर्तास क्रिकेट खेळण्याचा आनंदही घेत आहेत. काय चेंडू वळवतायत अप्रतिम. अर्थात डावकुऱ्या गोलंदाज आहे. आपण पाहिलं तर उजव्या हाताच्या फलंदाजाला बाहेर चेंडू काढला जातो डावकुऱ्या गोलंदाजाकडून. लेग स्पिन ज्याला म्हटलं जातं प्रॉपर रायटी फलंदाजासाठी, पण इथे ऑफ स्पिन गोलंदाजी. अर्थात डावकुऱ्या फलंदाजाला सुद्धा ते बाहेर काढतात चेंडू. पण दोन्ही चेंडू आपण पाहिले लेग साईडला त्यांनी टाकले. डाव्या यष्टीच्या वरून येत आहेत ते चेंडू. बंटी सर पुढे येण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. व्हाईट बॉल तर आहे पहिले आणि फलंदाज धावबाद. फौजान माघारी परतेल. नवीन फलंदाज येते आतिफ. बंटी सर साई माये. हा खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. बंटी सर
चांगला फटका आहे, झेल होऊ शकतो. राहुल कदम आहे चेंडूच्या खाली, करणार नाही चूक. फलंदाज होईल इथं साईम देशमुख बाद. खाली परत ते नवीन फलंदाज पप्पू. धावसंख्या होते इथे 64 धावा. चौसष्ट धावा होत आहेत. अंतिम निर्णायक षटक बंटी सर हाताळत आहेत. एक चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. इथे मात्र थोडासा रनअपमध्ये बिघाड, डेड बॉलचा इशारा मुख्य पंच आमच्या महबूब सरांच्या माध्यमातून येते. 64 धावा आहेत, रोख लगावली अर्थात रोहित आणि बंटीनी. जबरदस्त गोलंदाजी बंटी सरांची आपण पाहतोय. मोठा फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. यावेळेस मात्र चेंडू गॅदर केला नाही, चांगलाच फेक केली होती. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. 2 धावांनी धावा संख्या होते 66 धावा. शेवटचा चेंडू आहे. चांगली गोलंदाजी बंटी सर इथे हाताळत आहेत. हा खराब स्ट्रोक सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात, मिळते यश बंटी सरांना. फलंदाज होते बंटी सर. तुमच्या श्वासामुळे फडकतो आमचा तिरंगा. तर तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुमचा इथे सन्मान. समालोचन कक्षातून मी तुम्हाला सॅल्यूट देतो. खऱ्या अर्थाने यांच्या खांद्यावर बंदूक असते म्हणून तर आमच्या हातात माईक असतं. ज्या दिवशी बंदूक खांद्यावरून खाली ठेवतील त्या दिवशी आपल्यालाही माईक ठेवावं लागेल.
धन्यवाद डीजे. सामना सुरू होते. मध्यंतरासाठी थांबलेला सामना आपण पाहतोय. आता चेस करायचा आहे ते वर्मा कॅडरेस संघाला. प्रथमेश आणि अक्षयची प्रारंभिक जोडी आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या सामन्यात नाखुश केलं होतं प्रथमेशने. या सामन्यात त्याला खेळावं लागेल, धावा कराव्या लागतील. पहिल्या षटक हाताळण्यासाठी चांगला स्ट्रोक इथे प्रथमेशच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर रिव्हर्स चौकार इथे पाहायला मिळतोय. चांगला फटका आहे प्रथमेशचा. क्षेत्ररक्षक नाही आहे, खाली आहे मैदान. लॉंग लेग बॉर्डर, 1 बाउन्स 2 बाउन्स, चेंडू सीमा पार, चौकार, 4 धावा. सदुसष्ट धावांचं लक्ष आहे. 2 चेंडूवर 2 चौकार इथे ठोकलेत प्रथमेशनी. डान्सिंग डाऊन द ग्राउंड. इथे योगेश पवार कडून चूक होते. झेल सुटला जातोय. एक हार्ड झेल होता. चेंडू जातोय विकेटच्या मागे, चौकार. पण क्रिकेट जर बोलवत असेल तर तुम्ही नक्की मैदानावर या आणि क्रिकेट खेळा. हा खेळच आहे जो आपल्या सगळ्यांना आनंद देतो. प्रत्येक खेळाडू माणूस या क्रिकेटसाठी आपला वेळ देतो. हा काय स्विच हिट खेळला, जबरदस्त फटका. चेंडू सीमा रेषा पार, षटकार. प्रथमेश काय फलंदाजी करतोय. मैं उठना चाहता हूँ, दौड़ना चाहता हूँ, गिरना भी चाहता हूँ, बस रुकना नहीं चाहता हूँ. तशाच प्रकारची फलंदाजी आता प्रथमेशची मैदानात सुरू आहे आपल्या संघासाठी. आणखीन एक देखणा स्ट्रोक. काय फलंदाजी केले, पॉवर प्लेचा कसा फायदा घ्यायचा खऱ्या अर्थाने प्रथमेश दाखवताना. आणखी एक दिमागदार चौकार. सामन्याचं चित्र बदलवणारा फलंदाजी, अफाट सौंदर्य झळकवणारा स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आताही आला. अप्रतिम फलंदाजी करतोय, चौफेर फटकेबाजी. गोलंदाजाच्या चेंडूच्या मेरिटवर गोलंदाजाच्या माइंडशी खेळतोय इथे. हा यावेळेस मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. 22 धावा
पहिल्या षटकाची ते सांगता होईल. प्रत्येक चेंडूवर बाउंड्री आली होती. शेवटचा चेंडू निर्धावार्थात थोडासा ओव्हर कॉन्फिडन्स झाला प्रथमेशला की आणखीन एक रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, पण खराब स्ट्रोक सिलेक्शन. आखूड टप्प्याचा चेंडू होता, लॉंग लेग एरिया खाली होता. त्याला ह्याच्या आधीचा स्ट्रोक जसा केला होता तसाच हुक केला असता किंवा पुल तर आणखीन चौकार किंवा षटकार आला असता त्याला. फेर फटकेबाजी पाहायला मिळाली. 22 धावा पहिल्या षटकात, 67 धावांचा पाठलाग करताना 6 षटकांमध्ये. पॉवर प्लेचं षटक, अतिशय चांगली फलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळाली. विजयाकडे त्यांनी जाण्याचा निर्णय घेतलाय, झोकून दिले फलंदाजीमध्ये, कारण पहिल्या सामन्यात चांगली फलंदाजी केली नव्हती. चांगला स्ट्रोक आहे इथे, क्षेत्ररक्षकाला बीट केलंय. चेंडू जाईल सीमा रेषा पार, येईल अक्षयच्या बॅटमधून. पहिला सात चेंडू झाले, 6 बाउंड्री आल्यात, ज्यामध्ये एक षटकार आणि तब्बल 5 चौकार आलेत. 4 चौकार प्रथमेशने ठोकले होते. खराब गोलंदाजी, लॉलीपॉप दिवाळी बोनस स्वीकारला दोन्ही हातांनी अक्षयने. चेंडू सीमा पार, षटकार. धावा होत आहेत 32. धावा कशा येत आहेत, कोकणातला पाऊस असतो तशा सध्या बरसतायत धावा. एकदा सुरू झाला का तो थांबायला तयार नाही, तशीच परिस्थिती इथे धावांची आहे. पहिली सिंगल किंवा डबल धाव इथे येताना दिसेल आता या चेंडूवर. मॅच सुरू झाल्यापासून तब्बल 9व्या चेंडूवर ही दुहेरी धाव येते. आता सुरुवातच केली होती प्रथमेशनी. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर चौकार, चौथ्या चेंडूवर षटकार, 5व्या चेंडूवर चौकार, 6वा चेंडू निर्धाव होता. त्यानंतर अक्षयनी मोर्चा हातात घेतला. पहिल्या चेंडूवर चौकार, तदनंतर षटकार आणि ही पहिली दुहेरी धाव आली. धावा होत आहेत 34. फटका फसलाय पण क्षेत्ररक्षक नाही आहे बॅकवर्ड पॉइंटला. एकेरी धाव या सामन्यातील पहिली एकेरी धाव येते, 35वी. 35 धावा होत आहेत. दुसरं षटक सुरू आहे. खांदे गळलेत, क्षेत्ररक्षक संघाने हा सामना सोडलाय. आत्मविश्वास त्यांचा, मनोवैज्ञानिक दबाव आहे, आत्मविश्वास ढेपाळलाय, ढासळलाय. पण असा आत्मविश्वास करून जमणार नाही, कारण लढण्याचा इतिहास आमचा, हरणे माझ्या रक्तात नाही. जोवर मैदानात उभा मी, जिंकणे नियतीला शक्य नाही, हे दाखवावं लागेल इथे खऱ्या अर्थाने. सादिक प्रथमेशसाठी एक धाव इथे पूर्ण केली जाते. एकेरी धावा आणि धावत संख्या होते 36 धावा. रिव्हर्स अटेम्प्ट केला, बॅटला चेंडू लागला नाही, पण धावा इथे येतील. पंचांचा निर्णय येणे बाकी. वाईड +4, तब्बल 5 धावा. सर डॉन ब्रॅडमन एका पुस्तकात लिहितात, मैदानातील दुर्दैवी माणूस म्हणजे पंच. कारण त्यांनी कुठलाही निर्णय दिला तरी त्याच्या विरोधात कोणता कोण बोलणारा असतोच, गोलंदाज किंवा फलंदाज. वाईट दिला नसता तर फलंदाज नाराज, काय चालू आहे मैदानात चित्र, धावा येतच राहत आहेत. हॅटकट आहे सर, बायच्या स्वरूपात हा चौकार येईल. म्हणजे निर्धाव चेंडू होता. यष्टिरक्षण करामध्ये विकेटच्या माग स्लिपचे क्षेत्ररक्षक चेंडू पकडत नाहीयेत. ह्या 4 धावा येत आहेत. चौकार आणि धावत संख्या होती तब्बल 45 धावा. वर्मा कॅटरेज संघ आता मात्र या
सामन्यात नक्की विजयाला गवस निघालेलं असं चित्र सध्या तरी मैदानात आहे. पण क्रिकेट आणि चित्तांचा खेळ आहे. 45 धावा, 67 धावांचं लक्ष आहे. बावीस धावा पाहिजे आहेत. गोलंदाजीसाठी येतोय साईम चांदले. वाह, काय फटका आहे प्रथमेशच्या बॅट मधून. डान्सिंग डाऊन द ग्राउंड, चेंडू सीमा रेषा पार, षटकार. हा रिवासाठी मृदुधारी तलवार, एक बायच्या स्वरूपात एक केली धाव मिळेल प्रथमेशला. प्रथमेश पाटील, जबरदस्त फलंदाजी प्रथमेशची मैदानात. स्ट्राईकला तर अक्षय आहे, ज्यांनी चौकार एक षटकार त्यांनी ठोकलाय. 5 चौकार आलेत प्रथमेशच्या बॅट मधून, 2 षटकार. आणखीन एक येईल अक्षयच्या बॅट मधून. हा चौकार काय पाहूया. सादिकला चेंडू थांबवता का नाही, चेंडू सीमा पार, चौकार. साईब बॅटला प्रयत्न झाला, चेंडू ची कडा घेतली, 1 बाउन्स चेंडू यष्टी रक्षकाकडे, निर्धाव चेंडू. 56 धावा झाल्यात, 11 धावांची गरज आहे. तिसऱ्या षटकात हा सामना संपला जाईल का? 2 चेंडू अजून आहेत. वाह, काय फटका आहे इथे. क्षेत्ररक्षक नाही, त्याच क्षेत्रात हा खेळलाय स्ट्रोक. आउटफिट खराब आहे, नाही तर गेला असता चौकार. दर्शन मिळतोय चेंडूवर. फेक करेपर्यंत 2 धावा घेतोय इथे अक्षय. इथे धावात करण्याची संधी आहे योगेशला. करा फेक. आज काहीच होत नाहीये योगेश कडून. फलंदाजी तर तो यशस्वी ठरला. क्षेत्ररक्षण करताना झेल सुटतायत, फेक करताना आता खराब फेक होते. 3 धावा इथे गेल्या जातात. तुम्ही जेव्हा मनातून हरताना तेव्हाच तुमची हार निश्चित झालेली असते. मनोवैज्ञानिक दबाव इथे घेतला गेला स्वतःहून. क्षेत्ररक्षकाकडून आत्मविश्वास दुणावला नाही. 59 धावा, 8 धावा आणखीन पाहिजे आहेत. साईब एकेरी धाव इथे मिळेल प्रथमेशला. धावा होत आहे 60. 7 धावांची गरज आहे. ओव्हर झाली सर. षटक संपते. 60 धावा. 6 षटकात 67 करायच्या होत्या, पण इथे मात्र तिसऱ्या षटकात 60 धावा झाल्यात. 18 चेंडू, 7 धावांची गरज आहे. वर्मा कॅटरर्स संघ आता विजयाकडे कूच करताना विजयाचा मार्ग सुकर केलाय खऱ्या अर्थाने. तो म्हणजे फलंदाज प्रथमेशने. पहिलं षटक त्यांनी खेळलं ना, तिथेच त्यांनी दाखवून दिलं की हा सामना मला जिंकायचा आहे, त्यासाठी मी मैदानात उतरले. 4 चौकार, 1 षटकार आला होता. काय फलंदाजी करते आज प्रथमेश. मोहात पाडले या खेळाडूंनी प्रत्येक प्रेक्षकाला. चेंडू सीमा पार, षटकार.
एक धाव पाहिजे आहे. वा आणखीन एक नजाकत भरा स्ट्रोक. दिल स्क्लूप विजयी चौक. क्षेत्ररक्षकाने अडवलाय पण एक धाव पूर्ण झाले. त्यामुळे सामना वर्मा गॅडरस संघाने इथे विन केलाय. कॅप्टन यायचा आहे. टॉससाठी प्रथमेशची धावा. पस्तीस धावा नाबाद इथे पाहायला मिळाल्या प्रथमेश पाटील कडून. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच असेल प्रथमेश. चला लगेच शेखर 11चे कॅप्टन आणि वर्मा कॅडरसचे कॅप्टननी टॉससाठी यायचं आहे. टॉस बॉक्स मध्ये तत्पूर्वी मॅन ऑफ द मॅच साठी यायचं आहे प्रथमेश पाटील. 35 धावा नाबाद. मॅच विनिंग केली. पहिल्याच षटकात त्यांनी निकाल लावला सामन्याचा. तब्बल 22 धावा कुठल्या